या वड्याचं टेक्स्चर पाहून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल, हो ना? तर कुठेही तुम्ही ही रेसिपी स्किप करू नका. असा छान कुरकुरीत वडा तुम्हीसुद्धा घरी बनवू शकतात. मुलांच्या सध्या सुट्ट्या सुरू आहेत, उन्हाळी सुट्ट्या आहेत. रोज काहीतरी खाऊ पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो. त्यावेळेला असं घरी बनवलेला पदार्थ तुम्ही देऊ शकतात. बाहेरच्या फ्रेंच फ्राईज किंवा असे पिझ्झा वगैरे असे बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा असं जर तुम्ही घरीच पदार्थ बनवून दिला तर मुलांना नक्कीच आवडेल. आणि संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅकला हा रेसिपी खूपच एकदम परफेक्ट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता वड्याचं टेक्स्चर किती छान कुरकुरीत आहे. साऊंडवरून लक्षात येईल तुम्हाला. सर्वात प्रथम आपण पोहे आहेत ना थोडेसे हलकेसे गरम करून घेतलेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. इथे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत, ताजे स्वीटकॉर्न आहेत ते आपण इथे क्रश करून घ्यायचे आहे. तुम्ही पल्स मोडवरती सुद्धा क्रश करू शकतात किंवा चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकतात. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची, भरपूर कांदा टाकायचा बारीक चिरलेला, तसंच गाजर, कोबी वगैरे तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या इथे टाकू शकतात. धने जिऱ्याची पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद आणि तिखट टाकायची. इथे तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात. छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपण जी पोह्याची पावडर केलेली आहे ती टाकायची. अद्रक किसून टाकायचं आणि सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून त्याचे आपण टिक्के शेप करायचे. त्यामध्ये थोडंसं चवीला काळं मीठ आणि आमचूर पावडरसुद्धा टाकायची आहे. थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्याचा असा गोळा होईल अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे. आणि त्याच्या टिक्की छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि एकदम अशा पातळ करायच्या आहेत, जाड टिक्की करायच्या नाही आहेत. तुम्ही शेप बघू शकतात आणि जाडीसुद्धा बघू शकतात. थिकनेस त्याची थोडीशी पातळच राहू द्यायची. जितकं तुम्ही पातळ करणार ना, म्हणजे बारीक असे थापणार ना हे वडे, तितके छान असे कुरकुरीत होतील. तर अशा पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे. उर्वरित थोडीशी ती आपण पोह्याची पावडर आहे ती बाजूला काढून ठेवली होती, ती इथे प्लेटमध्ये घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण जे हे वडे तयार केलेले आहेत ते त्याच्यामध्ये घोळून घ्यायचे. जसं आपण रव्या जसा लावतो ना आपण फिशला वगैरे, त्यानुसार इथे आपण या वड्यांना हे पोह्याची पावडर लावून घ्यायची छान असे. त्यामुळे ना जास्त क्रिस्पी टेक्स्चर येणार आहे त्याला. छान आता त्याला पोह्याची पावडर कोट केलेली आहे. गरम तेल करायचं आहे. लो टू मिडियम आचेवरती ना आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये ना आपण कॉर्न वापरलेले आहेत, स्वीट कॉर्न आहे. तर काही जर अखंड स्वीट कॉर्न असतील ना तर ते तेलाच्या मध्ये सोडल्यानंतर मॉइश्चरमुळे ते असे फुटू शकतात, म्हणून अंगावर उडू शकतं. म्हणून काय करायचं, ही जी आपण जाळी वापरतो ना तळण्यासाठी, ती जाळी त्याला थोडीशी आडवी धरायची, म्हणजे जेणेकरून काही बाय चान्स एखादा पॉपकॉर्न उडाला तर तो आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने हे वडे ना छान असे खरपूस गोल्डन क्रिस्पी अशा टेक्स्चरवरती तळून घ्यायचे आहेत. आणि मग तुम्ही सॉसबरोबर किंवा दही, चटणी, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, तुम्ही जे पण काही घरी बनवलं असेल ना त्या चटणीबरोबर तुम्ही देऊ शकतात. छान असे क्रिस्पी क्रंची असे वडे तयार होतात. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा.